आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी ओंकार अंगडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम ठळक घडामोडींवर। कांद्याच्या दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल। भाजपच्या ऑपरेशन कमळला काँग्रेसकडून प्रत्युत्तर देणार। पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शहरात शिवमंदिरे फुलली। शहर परिसरात नागपंचमीचा सण उत्साहात साजरा। रोटरी क्लब फाउंडेशनतर्फे मुक्तांगण शाळेला 100 बेंचची भेट। रामनगर येथील विवाहितेची खाणीत उडी टाकून आत्महत्या। कृष्णा नदीत बुडून बेळगावच्या तरुणाचा मृत्यू। मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे विविध गडभ्रमंती मोहीम। बीम्समध्ये लिफ्टमध्ये बिघाडाचा राहुल जारकिहोळी यांना फटका। मच्छी येथील निराधार केंद्रामध्ये शांताई वृद्धाश्रमाचा 25वा वर्धापन दिन साजरा। आपल्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवून देणारी पर्वणी स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे सुवर्ण संधी। स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षक वर्गासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरू होत आहे एक अभिनव रेसिपी शो, ज्याचं नाव आहे स्मार्ट शेफ। आपण बनवत असलेल्या एखाद्या चविष्ट आणि उत्तम पदार्थाची रेसिपी आमच्या शोच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या पाककौशल्याची दाद मिळवा। दिनांक 25 जुलैपूर्वी नाव नोंदवा। अधिक माहितीसाठी संपर्क 7259145470 किंवा 8105158162 या क्रमांकाशी संपर्क साधा। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। केंद्र सरकार अतिरिक्त 2 लाख टन कांद्याची खरेदी करणार आहे। या वर्षात कांद्याचा 5 लाख टन बफर साठा करण्यासाठी हे खरेदी केली जाणार असल्याचे सरकारने रविवारी सांगितले। केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला। स्थानिक बाजारपेठेत कांद्याचा पुरवठा वाढून भाववाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानंतर बफर स्टॉकसाठी अतिरिक्त 2 लाख टन कांदा खरेदीचा निर्णय रविवारी जाहीर करण्यात आला। सरकारने 2023-24 या चालू आर्थिक वर्षात कांद्याचा 3 लाख टनांचा बफर स्टॉक करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते। या कांद्याची खरेदी यापूर्वीच झाली आहे। स्थानिक बाजारात कांदा उपलब्ध होऊन किमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी या साठ्यातून ठराविक राज्यात कांदा पाठवला जात आहे। हा साठा वाढवण्यासाठी केंद्राकडून अतिरिक्त कांदा खरेदी केली जाणार आहे। सरकारी आकडेवारीनुसार रविवारी कांद्याचा भाव गेल्या वर्षीच्या 25 रुपये प्रति किलोच्या तुलनेत 29 रुपये 73 पैसे प्रति किलो होता। ही भाववाढ 19% इतकी आहे। भाजपच्या ऑपरेशन कमळला काँग्रेसकडून प्रत्युत्तर देणार। कर्नाटकात ऑपरेशन कमळ राबवण्यासाठी भाजप धडपड करीत आहे, परंतु याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे। त्याचप्रमाणे आता ऑपरेशन हात सुरू झाले असून त्या अंतर्गत भाजप आणि निजरचे 20 आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, अशी माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी माध्यमांशी बोलताना दिली। काँग्रेसच्या संपर्कात असलेल्यांपैकी भाजप आणि निजरचे एकूण 20 आमदार संपर्कात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले। 2 दिवसांपूर्वी गृहमंत्री जी परमेश्वर यांनी आपल्या बेळगाव दौऱ्याप्रसंगी भाजपमधील आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता। तसेच पक्षाची तत्त्वे सिद्धांत मान्य करून येणाऱ्यांचे स्वागत करण्यात येईल अशी माहितीही दिली होती। त्यानंतर आता काल बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी या संदर्भातील माहिती जाहीर केली आहे। पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शहरात शिवमंदिरे फुलली। श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या निमित्ताने शहर आणि परिसरातील शिवमंदिरांमधून भक्तांनी गर्दी केली होती। या निमित्ताने शिवमंदिरामध्ये विशेष पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। श्रावणी सोमवार शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळे या दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक पूजा आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पहाटेपासूनच श्री शिवमंदिरात अभिषेक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती। शहरापासून जवळ असलेल्या चंदगड तालुक्यातील श्री वैजनाथ देवस्थान या ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी झाली होती। सकाळपासून भक्तवर्ग या ठिकाणी आयोजित धार्मिक कार्यक्रमात बहुसंख्येने सहभागी झाला होता। बेळगाव शहरातील दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर, श्री वीरभद्र देवस्थान, श्री मल्लिकार्जुन देवस्थान, शंभूदत्ती महादेव मंदिर, मिलिटरी महादेव मंदिर या ठिकाणी भक्तांची विशेष गर्दी दिसून आली। त्याचबरोबर बेळगाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या अनेक ठिकाणच्या श्री शिवमंदिरांमध्ये भक्तांचा गर्दीचा ओघ दिवसभर सुरू होता।
शहर परिसरात नागपंचमीचा सण उत्साहात साजरा. शहर आणि परिसरात नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये आबालवृद्ध आणि महिला वर्गाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला. नागपंचमी सणाच्या निमित्ताने शहरात घरोघरी नागदेवतेचे पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील काही मंदिरांच्या आवारात नागदेवतांच्या प्रतिमा आहेत. त्या ठिकाणी दूध आणि लाह्या वाहून महिला वर्गाने नागदेवतेचे पूजन केले. बेळगाव तालुक्यातील शेतकरी वर्गाने नागपंचमीच्या सणाच्या निमित्ताने विशेष पूजन कार्यक्रम पार पडले. शेतामध्ये देखील पूजन करण्यात आले. घरोघरी मिष्ठान्न आहाराच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सणामध्ये पाळल्या जाणाऱ्या नियमानुसार उकडीच्या पदार्थांचे सेवन करून हा सण साजरा करण्यात आला. लाह्या, तंबिटाचे लाडू, चकल्या आणि इतर पदार्थांची रेलचेल होती. काही जणांनी श्रावणी सोमवारच्या उपवासाचे पालन केले. मात्र श्रावणी सोमवार आणि नागपंचमी यांचा एकत्रित योग आल्यामुळे विशेष कार्यक्रम पार पडले. त्यामुळे भक्तांचा उत्साह द्विगुणित झाला होता. रोटरी क्लब फाउंडेशनतर्फे मुक्तांगण शाळेला 100 बेंचची भेट. रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ, रोटरी फाउंडेशन व आदर्श सोसायटीतर्फे भाग्यनगर येथील मुक्तांगण शाळेला 100 बेंच, 24 टेबल आणि 24 खुर्च्या देणगी म्हणून दिल्या. गुरुवार येथील मुक्तांगण विद्यालयात कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे, रोटरीचे अध्यक्ष उमेश गोरबाळ, इव्हेंट चेअरमन दुर्गेश आर हरिते, माजी अध्यक्ष GS पाटील, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष AL गुरव, मुख्याध्यापिका सविता JK उपस्थित होत्या. अध्यक्ष गोरबाळ यांनी स्वागत केले. रामनगरातील विवाहितेची खाणीत उडी टाकून आत्महत्या. खाणीमध्ये साठलेल्या पाण्यात उडी टाकून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना रामनगर येथे घडली आहे. याबाबतची माहिती अशी की रामनगर येथील कृष्ण गल्लीमध्ये राहणारी मंजिरी दयानंद देसाई ही विवाहिता शनिवारी सायंकाळीपासून दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार रविवार रोजी रामनगर पोलीस स्थानकात करण्यात आली होती. सदर विवाहितेचा मृतदेह सोमवार रोजी दिलीप बिल्डकॉन नामक कंपनीच्या दगडी खाणीच्या पाण्यात निदर्शनास आला. ही घटना घरच्यांना तसेच पोलिसांना कळवण्यात आली. गणेशगुडी येथील बोट चालकांना घटनास्थळी बोलावून सोमवारी दुपारी 1:30 दरम्यान मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदर विवाहितेला 2 मुले असून तिचा पती कामानिमित्त बाहेरगावी राहत होता. मुलीच्या घरच्यांनी सदर आत्महत्येबद्दल संशय व्यक्त केला आहे. कृष्णा नदीत बुडून बेळगावच्या तरुणाचा मृत्यू. खुडची येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी आलेला बेळगावातील एक तरुण कृष्णा नदीत बुडाला. आणखी 2 मुले त्याच्याबरोबर नदीत पडली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या एका तरुणाने त्या दोघांना बाहेर काढले तर एक जण बुडाला. त्याचा रात्रीपर्यंत शोध लागला नाही. ही घटना खुडची येथील गड्डे भागात असलेल्या हजरत शेख शिराजुद्दीन जुन्नेदी दर्ग्याजवळ रविवारी दुपारी 3:30 वाजता घडली. हुसेन निसार अहमद अरकट्टी, राहणार न्यू गांधीनगर बेळगाव असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आतिफ वडिवले व फरीद मुजावर अशी वाचलेल्यांची नावे आहेत. बेळगाव येथील 10 ते 12 जण खुडचीतील हजरत शेख शिराजुद्दीन जुन्नेदी या दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे विविध गड भ्रमंती मोहीम. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे 77व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गड भ्रमंती मोहीम हाती घेतली होती. पुणे येथील लष्कराचे दक्षिण मुख्यालयाने हाती घेतलेल्या 75 दुर्ग किल्ल्यांवर ट्रेकिंग मोहिमेचा एक भाग म्हणून बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्रातर्फे बेळगाव परिसरातील महिपाळगड, राजहंसगड, कोल्हापूर परिसरातील पन्हाळ आणि विशाळगडावर भ्रमंती मोहीम हाती घेतली. मराठी इन्फंट्रीच्या 5 पथकांसह गिरीप्रेमी पर्वतारोहण क्लबच्या स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला होता. बीम्समध्ये लिफ्टमध्ये बिघाडाचा राहुल जारकिहोळी यांना फटका. बीम्समध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत असा दावा प्रशासनाच्या वतीने नेहमीच करण्यात येतो. मात्र बीम्समधील गलथान कारभारचा फटका चक्क युवा काँग्रेसचे नेते राहुल जारकिहोळी यांना बसला. बीम्स येथे लिफ्ट बंद पडल्यामुळे 10 मिनिटांपर्यंत राहुल जारकिहोळी अडकून पडल्याची घटना घडली. यामुळे बीम्सचा गलथान कारभाराचा फटका नमुना समोर आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांचे चिरंजीव असणाऱ्या राहुल यांना फटका बसला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजाचे वाभाडे निघाले आहेत. याबद्दल नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मच्छी येथील निराधार केंद्रामध्ये शांताई वृद्धाश्रमाचा 25वा वर्धापन साजरा. मच्छी येथील निराधार केंद्रामध्ये शांताई वृद्धाश्रमाचा 25वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. हे वर्ष शांताई वृद्धाश्रमाचा 25 वर्ष येत्या डिसेंबरला पूर्ण होणार आहे. त्यामुळे दर महिन्याला एक वेगळे संस्कृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्याचबरोबर निराधार केंद्रामधील 150 जणांचा सांभाळ करत असलेले मलेशिपा मेगडे यांचा सत्कार करण्यात आला. महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी, संजय डुमगोळ, यंग बेळगाव फाउंडेशनचे अध्यक्ष ॲलन मोरे, प्रभाकर नागरमुनोळी, नागेश गोभाटे, मंजुनाथ यांच्या हस्ते सर्व स्टाफचा सन्मान करण्यात आला. यावेळी निराधार केंद्राच्या वतीने माजी महापौर विजय मोरे, पत्नी मारिया मोरे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन
अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुती गली बेलगाम, मन भाए आराधना। अरे जरा सांभाळून. अरे अरे पोरांनो उतरवा त्याला खाली. ना यार, चला रे. अरे कुठे जात आहे? थांबा ना यार. हा दिन हा दिन हा दिन हा दिन हा दिन. अंधार कसा झाला? कोण बघितलं? एक्सक्यूज मी. यस एक्सक्यूज. Who can you help me? अरे पण हे तर चुकीचं आहे. त्याला जे आवडतं, जिकडे त्याचा कल आहे ते त्याला करू दिलं पाहिजे. काय झालं? का मारताय लेकराला? ते काय नाही, माझा मुलगा मी सांगितलेलं क्षेत्र निवडणार. ती पोरं बिचारी नाराज होऊन गेली हो. जाऊ देत, माझ्या मुलाच्या भविष्याच्या कुणी आड आलेलं मला अजिबात चालणार नाही. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. वळूयात पुढील बातमीकडे. कर्नाटक व गोवा एनसीसी संचालनालयातील अधिकारी आणि 250 छात्रांनी शनिवारी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला भेट देऊन माहिती जाणून घेतली. भारतीय सेना आणि युवकांमध्ये सकारात्मक संवाद वाढवण्यासाठी सेंटरने हा उपक्रम राबवला. एनसीसी छात्रांना भारतीय लष्कराचा इतिहास, पराक्रमाविषयी अवगत करण्यात आले. शस्त्र संग्रहालयात ठेवण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील, मुघल साम्राज्यातील, ब्रिटिशकालीन हत्यारे, लष्करी उपकरणे आणि साधनांबाबत छात्रांना माहिती देण्यात आली. काँग्रेस भवनात राजीव गांधी देवराज अर्स जयंती. जिल्हा ग्रामीण काँग्रेस समितीतर्फे रविवारी काँग्रेस भवनात माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी व माजी मुख्यमंत्री डी देवराज अर्स यांची जयंती साजरी करण्यात आली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभयतांच्या प्रतिमांचे पूजन करून आदरांजली वाहिली. जिल्हा ग्रामीण काँग्रेस जिल्हा अध्यक्ष विनय नावलगट्टी, जिल्हा ओबीसी अध्यक्ष मंजुनाथ तडसनूर, उपाध्यक्ष डॉक्टर संगप्पा हडपत, जिल्हा मुख्य सचिव शेखर रेड्डी, रमेश उटगी, रमेश सोनटक्की, एम लोधी, शकील मुल्ला, राजू शिंगे, सलीम खतीब, रसूल मुल्ला, बाबूलाल बागवान, राजू शिगेहळी, रोहिणी बागशेट आदी उपस्थित होते. सौंदत्तीला गेलेल्या भाविकांचा जोगणभावी कुंडात बुडून मृत्यू. श्रावण सौंदत्ती मासानिमित्त यल्लमादेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या शिमोगा जिल्ह्यातील भाविकाचा जोगणभावी कुंडात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी घडली असून विनायक सिंग व्यंकटेश सिंग राजपूत असे त्याचे नाव आहे. घटनेची नोंद सौंदत्ती पोलीस ठाण्यात झाली आहे. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले आहे. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्यांकडून बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार.
मानवतेपेक्षा मोठे कोणतेही मूल्य नाही असे म्हटले जाते आणि हे मूल्य जपत सामाजिक कार्यकर्ते सौरभ सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका बेवारस महिलेवर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य केले। शहापूर येथे कोणताही वारस नसलेल्या एका असहाय्य महिलेचे निधन झाल्याची आणि तिच्यावर अंत्यसंस्काराची गरज असल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सौरभ सावंत हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत लागलीच मदतीला धावले। त्यानंतर त्यांनी शहापूर स्मशानभूमीत संबंधित महिलेवर हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार केले। या प्रसंगी सौरभ सावंत यांच्या समवेत सुरेंद्र आनगोळकर, आतिश धटोंबे, चेतन कांबळे, उदय मुरकुंबी, सूरज पाटील आदी उपस्थित होते। मराठा मंडळ हायस्कूलच्या वतीने पालक मेळावा। येथील मराठा मंडळ हायस्कूलच्या वतीने 10वीतील विद्यार्थ्यांचा पालक मेळावा झाला। अध्यक्षस्थानी उपप्राचार्य एल.एन. शिंदे होत्या। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अरुण उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी शिक्षक पी.टी. मेलगे, जी.बी. पाटील, उपप्राचार्य एल.एन. शिंदे यांनीही मार्गदर्शन केले। श्वेता जाधव यांनी सूत्रसंचालन केले। वेदांत फाउंडेशनतर्फे वीरपत्नींचा सत्कार। वेदांत फाउंडेशन आणि एज्युकेशन इंडियातर्फे वीरपत्नींच्या सत्कार समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झुवारी कंपनीचे अध्यक्ष आर.वाय. पाटील उपस्थित होते। प्रास्ताविक वेदांत फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी केले। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। डॉक्टर डी.एन. मिसाळे यांनी मार्गदर्शन केले। एज्युकेशन इंडियाचे चेअरमन मंजित जैन यांनी संस्थेबद्दल माहिती दिली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कर्नाटक व महाराष्ट्रातील विजापूर, धारवाड, कारवार, बेळगाव व कोल्हापूर येथील 21 वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला। वीरपत्नींना सन्मान चिन्ह, पैठणी साडी व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। रेखा खादरबाडकर व ललिता मंजुनाथ या वीरपत्नींनी मनोगत व्यक्त केले। वास्को मार्गावरील विशेष रेल्वे 30 दिवस रद्द। माजोर्डा आणि वास्को द गामा स्टेशन रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण सुरू असल्याने या मार्गावर धावणारी विशेष रेल्वे 20 ऑगस्ट ते 18 सप्टेंबरपर्यंत बंद राहील। तर या मार्गावर रोज धावणारी रेल्वे 15 ते 30 मिनिटे उशिरा धावणार आहेत। तसेच चंदीगड यशवंतपूर एक्सप्रेस शनिवारपासून दौंड, कुर्डुवाडी, मिरज मार्गे वळवण्यात आली आहे। याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे। हेस्कॉम ग्राहक अदालतीत 25 तक्रारी। हेस्कॉम कार्यालयात शनिवारी झालेल्या ग्राहक अदालतीत दिवसभरात 25 ग्राहकांनी तक्रारी दाखल झाल्या। या तक्रारींची पडताळणी करून समस्या दूर केली जाईल अशी माहिती सहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे यांनी दिली। दर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी हेस्कॉमकडून ग्राहक अदालतीचे आयोजन करण्यात येते। शनिवारी नेहरूनगर कार्यालयात झालेल्या अदालतीला चांगला प्रतिसाद लाभला। एकूण 25 ग्राहकांनी अदालतीत आपल्या समस्या मांडल्या। सुवर्ण कारागिराची 25 लाखांची फसवणूक। दागिने बनवण्यासाठी सुवर्ण कारागिराकडून रक्कम घेऊन सोन्याची बिस्किटे दिली नाहीत, शिवाय रक्कमही परत न दिल्याने सदर सुवर्ण कारागिराने एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। आपली 25 लाखाची फसवणूक झाल्याचे कारागिराचे म्हणणे आहे। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करून घेण्याचे काम शहापूर पोलिसांकडून सुरू होते। पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ यांच्याकडून या प्रकरणाची शहानिशा केली जात आहे। शांता गुंडू कणबरकर यांचे निधन। मारुती रोड, गांधीनगर येथील रहिवासी शांता गुंडू कणबरकर वय 88 यांचे सोमवार दिनांक 21 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात नातलग आणि परिवार आहे। आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा। तिलक वर्माला संधी, चहलचा पत्ता कट। आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आलेली आहे। रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ आशिया चषकात उतरणार आहे। आशिया चषक हा विश्वचषकासाठी रंगीत तालीम असेल, त्यामुळे आशिया चषकात भारतीय संघ ताकदीने उतरला आहे। रोहित शर्मा, शुभमन गिल आणि ईशान किशन आघाडीचे फलंदाज असतील। विराट कोहली 3ऱ्या क्रमांकावर असेल। युजवेंद्र चहल आणि आर अश्विन यांना संधी दिलेली नाही। तिलक वर्मा याला संधी देण्यात आली आहे। आशिया चषकात तिलक वर्मा वनडेमध्ये पदार्पण करणार आहे। त्याशिवाय राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे कमबॅक झाले आहे। हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे। प्रसिद्ध कृष्ण याला आशिया चषकात संधी देण्यात आली आहे। मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्ण यांच्यावर वेगवान मारेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। आशिया संघ पुढील प्रमाणे: रोहित शर्मा कर्णधार, शुभमन गिल, विराट कोहली, के.एल. राहुल यष्टीरक्षक, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, ईशान किशन यष्टीरक्षक, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन बॅकअप यष्टीरक्षक। टीम इंडियाच्या मुख्य संघात निवड झाली नाही, ऋतुराज गायकवाडने दिली मोठी प्रतिक्रिया। भारत आणि आयर्लंड यांच्यात 3 T20 सामन्यांची मालिका सुरू असून ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे। IPLमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या ऋतुराजला भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य संघात स्थान मिळालं नाही।
याबाबत खुद्द ऋतुराज गायकवाडने स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्य संघात तुम्हाला जागा मिळत नाही आणि अशा प्रकारच्या टूरलाच तुम्ही खेळू शकता, या गोष्टींचा तुम्हाला स्वीकार करावा लागतो, असे विधान ऋतुराजनं केलं आहे. आयर्लंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यानंतर ऋतुराजने पत्रकार परिषदेत याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली. पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना ऋतुराज गायकवाड म्हणाला, आयर्लंड विरुद्ध सुरू असलेली मालिका माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही पहिल्या सामन्यापासूनच मालिका खेळत असता त्यामुळे खूप गोष्टींमध्ये फरक पडतो. तुम्ही खूप आत्मविश्वासाने येता आणि तुमची तयारी खूप चांगली झालेली असते. तसंच तुमचा माइंडसेटही झालेला असतो. परंतु अनेकदा तुम्हाला या गोष्टी स्वीकाराव्या लागतात की मुख्य संघाला कोणतीही जागा नाही. असे अनेक फलंदाज असे आहेत जे आधीपासूनच खूप चांगली कामगिरी करत आहेत आणि ही खूप संमिश्र पद्धतीची फिलिंग आहे. 19वी श्री गणेश शरीर सौष्ठव स्पर्धा 24 सप्टेंबर रोजी कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटना आणि बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटना यांच्या मान्यतेने मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ झेंडा चौक मार्केट बेळगाव आयोजित रविवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी रामनाथ मंगल कार्यालय टिळकवाडी येथे 19वी श्री गणेश शरीर सौष्ठव 2023 स्पर्धा होणार आहे, अशी माहिती आशाही पंच अजित सिद्धनावर यांनी दिली. ही स्पर्धा कर्नाटक, गोवा, इंटरस्टेट आणि कोल्हापूर आंतरजिल्ह्यातील शरीर सौष्ठवपटू भाग घेणार आहेत. या स्पर्धा IBPF यांच्या मान्यतेनुसार 7 वजनी किलो गटात होणार आहे. वजन गट पुढील प्रमाणे 55, 60, 65, 70, 75, 80 किलो खालील आणि 80 किलो वरील गटात या स्पर्धा होणार आहेत. 7 वजनी किलो गटातील पहिल्या 5 क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रोख 5,000, 4,000, 3,000, 2,000 रुपये व सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक आणि इतर भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. या स्पर्धेतील श्री गणेश शरीर सौष्ठव स्पर्धा विजेत्याला रोख 25,000 रुपयांनी प्रेमजी चिंडक स्मृती चषक देऊन गौरविण्यात येईल. उपविजेत्याला रोख 11,000 रुपये व चषक आणि या स्पर्धेतील बेस्ट पोजर याला रोख 3,000 रुपये देण्यात येतील. श्री भगवान महावीर जैन स्कूलला दुहेरी मुकुट. वंटमुरी विभागीय सार्वजनिक शिक्षण खाते प्राथमिक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत भुत्रामठ येथील श्री भगवान महावीर जैन शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मुलामुलींच्या दोन्ही गटातील विजेतेपद श्री भगवान महावीर जैन स्कूलच्या संघाने पटकावून दुहेरी मुकुट संपादन केला. मुलांच्या उपांत्य सामन्यात जैन महावीर स्कूलने विजया इंटरनॅशनल स्कूल संघाचा 2-0 पराभव केला. अंतिम सामन्यात जैन महावीर स्कूल संघाने गतविजेता सेंट जोन्स स्कूल संघावर पेनाल्टी शूटवर 3-2 असा विजय संपादन करत पहिल्यांदा विजेतेपद पटकावले. जैन महावीर संघाचा गोलरक्षक भूषण कुरबर याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवून संघाला विजेतेपद पटकावून दिले. मुलींच्या गटातील फुटबॉल सामन्यात अंतिम सामन्यात जैन महावीर स्कूल संघाने गव्हर्नमेंट स्कूल BK कंगराळी स्कूल संघाचा 2-0 पराभव केला. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुण्या प्राचार्य निशा राजेंद्र यांच्या हस्ते फुटबॉल चेंडूला किक मारून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक आलाबक्ष बेपारी, रमेश कांबळे, प्रकाश पुजारी, प्रशिक्षक जोसेफ परेरा, सुनील देसाई, जमील कालीवाले आदी मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.